उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी। लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना आता अच्छे दिन येणार आहेत, कारण आता कांद्याच्या सरासरी भावात क्विंटल मागे 490 ते 650 रुपयांची वाढ झाली आहे। सध्या कांद्याला प्रति क्विंटल 3390 ते 3550 रुपये इतका भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सध्या लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात चांगली सुधारणा झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सुधारणा होऊन देखील शेतकऱ्यांच्या पदरी पाहिजे तेवढं काही पडत नसल्याचेही चित्र आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी, त्यांच्याकडून जाणून घेऊया का आता जो भाव मिळतोय त्याच्यावर त्यांना परवडतोय का, दोन पैसे त्यांच्या हातात पडताय का। भाऊ काय म्हणाल, आता जो भाव आहे तो परवडेबल नाही। आता फक्त पिकाला जो केलेला खर्च आहे तो पुरेपूर समतोल तुलनेत मिळतोय। बाकी 5000 रुपये कमीत कमी मिळालेला भाव तो योग्य शेतकऱ्याला समाधानकारक राहील। तुमचं काय म्हणणं आहे, आता जो कांद्याला भाव मिळतो आहे तो योग्य आहे का? आणि कारण 3500 रुपयेपर्यंत आता कांदा गेलेला, तर या भावात तुम्हाला काय हातात पडतो? नाही ना, परवडत नाही। या भावामध्ये परवडत नाही ना। निधी शुल्क वाढून दिलंय सरकारने, त्याच्यामुळं ते परवडत नाही ना। त्याचं थोडं कमी केलं पाहिजे, निर्यात जास्त दिली पाहिजे, त्याच्यामुळं खर्च पण निघत नाही ना। रोजंदारी वाढवाय, रोजंदारी खूप वाढली, त्याच्यामुळं खताची किमती खूप वाढल्या, त्याच्यामुळे परवडत नाही ते। काय भाव मिळाला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कमीत कमी 5 ते 6000 रुपये भाव पाहिजे, तर मग काही खर्च निघून थोडेफार राहत्या मागं। आता जो भाव मिळतो आहे त्याच्यात पिकावर केलेला खर्च निघतोय, मात्र दोन पैसे हातात पडत नाही। केंद्र सरकारने जर निर्यात मूल्य कमी केले आणि कांद्याची निर्यात वाढली तर कांद्याला आणखी चांगला भाव मिळेल आणि आमच्या हातात काहीतरी दोन पैसे पडतील, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। बबू शेख, झी18 लोकमत, मनमाड।